कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 62व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संचालक निलेश देवकर व त्यांच्या सुविद्य पत्नी या उभयतांच्या हस्ते संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर पार पडला। यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना विवेक कोल्हे यांनी कामगारांची दिवाळी गोड करण्याची घोषणा केली आहे। बघता बघता आपला 62वा अग्निप्रतिपादन समारंभ आज आपण या ठिकाणी घेतो आहे। जवळपास मागच्या हंगामात आपण 7 लाख टन गाळप या ठिकाणी केलं। 64 लाखाचं इथेनॉलचं आपण त्या ठिकाणी निर्मिती केली। यावर्षी आपल्याला 1 कोटीहून अधिकचं उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। कोजनरेशनचे 4 कोटी युनिट वीज निर्मिती असेल, त्यापैकी 2.5 कोटी युनिट आपल्याला स्ववापरासाठी लागतात। जवळपास 1.5 कोटी युनिट आपल्याला एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण करणार आहोत। खरं तर आत्ताच आपली एक 10-15 दिवसापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली आहे। त्यामध्ये याच्या सगळ्यांचा उहापोह आपण केलेला आहे। एमई प्लांट आपल्या प्रगती पथावर आहे, 2ऱ्या नंबरचं। त्याच्या माध्यमातून त्याच्या आधी CBG आपलं 12 मेगावॅटचं प्रगती पथावर आहे, लवकरच महिन्याभरात कार्यान्वित होणार आहे। CBGच्या माध्यमातून किंवा आपण ज्याला CNG म्हणतो, अनेक वाहनं आता मार्केटमध्ये आपण बघतो। त्या CNGचं आपण उत्पादन स्वतः आपल्या कारखान्यात करणार आहोत। 12 मेट्रिक टनचं हा आपला सहकारी तत्वावरचा तरी पहिलाच कारखाना असणार आहे की ज्याच्या माध्यमातून 12 मेट्रिक टन हे रोजचं CNG उत्पादन होणार आहे। परिसरातील पेट्रोल पंप असतील किंवा आपल्याही पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आपण वाहनांना देखील देऊ शकतो आणि पेट्रोलियम कंपन्यांना देखील आपण ते देऊ शकतो। स्प्रे ड्रायरचं आपण पोटॅश प्लांट प्रगती पथावर आहे। पुढच्या 1-2 महिन्यामध्ये पोटॅश प्लांट देखील आपला तयार होऊन नैसर्गिक पोटॅश, ऑर्गॅनिक पोटॅश आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, जो आपल्या शेतकरी सभासदांना नाममात्र दरामध्ये आपण त्या ठिकाणी देऊ शकणार आहे। आपण त्या ठिकाणी मक्याच्या माध्यमातून RS निर्माण करून इथेनॉल निर्मिती असेल किंवा आपल्याला लागलेल्या कंट्री लिकरसाठी देखील जे काय RS तयार करायचं आहे ते देखील प्रगतीपथावर आपलं आहे। त्याला अर्थात 6 महिने लागू शकतात। मार्च अखेर आपलं त्याचं नियोजन आहे। या ठिकाणी AGM मध्ये म्हटल्याप्रमाणे की आपल्याला केंद्र शासनाकडून शाश्वत असं इथेनॉल निर्मितीसाठी आपल्याला आश्वासन मिळालं पाहिजे, याची पुनर्मागणी मी आपल्या निमित्ताने करतो। अनेक प्रश्न साखर धंद्यासमोर आहे, परंतु गेले काही वर्षांपासून केंद्रामध्ये सहकार मंत्रालय स्थापन झालं। त्याचा फायदा काहीसा आपल्या सहकार चळवळीला झाला, परंतु अजून खूप उपाययोजना करणे गरजेचं आहे। खाजगी संस्थांचं आपल्याला आव्हान आहे। स्पर्धात्मक युगामध्ये आपण त्या ठिकाणी आहोत। अत्याधुनिक कारखाने जे तयार होत आहे, अगदी 5-7 कोटी त्यांचा वार्षिक पगार आहे। आपली तीच रक्कम 35 ते 40 कोटीच्या घरामध्ये जाते। इतर कारखान्याचा उत्पादन खर्च कमी आहे। जुना प्लांट मशिनरी असल्यामुळं 800 टनावरून चालू झालेला कारखाना 1200, 1500, 2000, 2500 करत करत आज जवळपास 5800-6000 टनावर आपण नेलेला आहे। त्याच्यामुळे स्वाभाविकदृष्ट्या त्याच्या काही फायदे असले तरी त्या प्रमाणात तोटे देखील काही आहे। उत्पादन खर्च जास्त आहे, परंतु आपण इतर उपपदार्थांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण काहीतरी करून सातत्याने आपलं उत्पन्न वाढवतो आहे। त्याच्यातून 2 पैसे संस्थेला नफा होतो आणि पर्यायाने आपण ते खाली कर्मचारी आणि शेतकरी बांधवांना ते देण्याचं आपण काम गेल्या 10-15 वर्षापासून सातत्याने करताना आपल्याला दिसून येतं। आणि म्हणून याही वर्षी स्पर्धा जरी असली तरी स्पर्धेमध्ये आपण कधी मागं नसतो। त्याच्यामुळे ऊसाचा भाव जे ते देणार आहे ते आपणही देणार आहे। लवकरच असा काळ येईल
की आपल्याशी स्पर्धा करण्यासाठी त्याला अर्थात काही काळ जाईल, परंतु निश्चितपणाने त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व संचालक मंडळ काम करत आहोत. भाव तर देणारच आहोत. आमचे कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात इथं आहे. त्याने माझ्याकडे लक्ष देऊन आहे की भैया काय करता. तुम्हाला वाटतं का मी कमी देणार आहे काही? त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनाही 20% बोनस आपण या निमित्ताने जाहीर करणार आहे. मागच्याही काही प्रलंबित आहेत तेही देणार आहे. पण हे होत असताना काय होतं, गणेशची मंडळी इथं उपस्थित असते. त्याच्यामुळे स्वाभाविक तिकडं आपल्याला त्यांची अपेक्षा, त्यांचा बॉयलरचा कार्यक्रम अजून घ्यायचा आहे, परंतु तिथं वेगळ्या अडचणी आपल्याला, तिथं वेगळ्या पद्धतीने आपण अडचणीतून चाललो आहे. त्याच्यात तिकडे वेगळा नाही, इकडे वेगळा नाही, पण लवकरच ज्या पद्धतीने गणेशचं आपण नियोजन करतोय तिथंही अशा पद्धतीचं आपल्याला जाहीर करता येईल. असंच पद्धतीने आपण कार्यक्रम तिथे करतो आहे. या सगळ्या बाबी होत असताना आपला मूळ उद्देश स्वर्गीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे या हेतूने आपण ही संस्था काढली होती. आणि सातत्याने नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. काहीतरी नाविन्यपूर्ण आपण करतो. मंत्री समितीची बैठक होती. मंत्री समितीच्या बैठकीमध्ये आपण कारखाने कधी चालू होतात हे ठरत असतं. आपल्या आशीर्वादाने साखर संघावर मी संचालक आहे, त्या ठिकाणी मलाही निमंत्रित केलेलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री, इतर सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी होते. आणि आपल्या कारखानदारीचे स्वाभाविकपणे प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले की जे काय इथेनॉल निर्मितीसाठी पाणी लागतं त्याला शासनाने चौपट दर आकारला आणि म्हणून सगळा नफा आमच्या सहकारी साखर कारखाने, खाजगी साखर कारखान्यांचा त्याच्यामध्ये निघून गेला. परंतु राज्य सरकारने कायम ती दादा त्यांच्या भाषणातून मागणी करायची ती मान्य केली आणि ते परिपत्रक मागं घेतलं. परंतु इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या RSला ते दर तसेच ठेवले. ती मागणी मी त्या ठिकाणी मंत्री समितीच्या माध्यमातून केली आणि ती देखील तात्काळ त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आल्यावर त्याची देखील कारवाई करू म्हणून आपल्याला आश्वासित केलं. परंतु हे होत असताना त्यांनी सांगितलं की याचा पाण्याचे दर आपण कमी करतो आहे, पण ते संजीवनीला विचारून घ्या, ते काहीतरी नवीन नवीन प्रोडक्ट बनवत असतात, इतरही काही याच्यामध्ये घ्यायचं आहे का काय विचारून घ्या. म्हणजे एक आगळी वेगळी ओळख आपल्या संजीवनी साखर कारखान्याची कायमच राहिलेली आहे. सहकारी साखर कारखानदारीला दिशा देणारा कारखाना म्हणून आपल्या कारखान्याकडे बघितलं जातं. एकेकाळी जवळपास 11 ते 14 उपपदार्थ आपण निर्मित करत होतो. देशातील सर्वाधिक उपपदार्थ असलेला कारखाना म्हणून आपल्याला ओळखलं जायचं. कालांतरानंतर स्पर्धात्मक युगामध्ये चायनावरून मटेरियल यायला लागलं, इतर खाजगी कंपन्यांचं आव्हान झाल्यामुळं ते बंद झाले. परंतु स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार करोनानंतर आपण ते एक एक चालू करतो आहे. आदरणीय दादांनी त्याच्यात स्वतः जातीने लक्ष घालून ते सर्व प्रकल्प आपण उभे करतो आहोत. आपलं बायोॲसिटिक ॲसिडचं खरं तर आता उत्पादन चालू झालेलं आहे. फक्त ॲसिटिक ॲसिड विकलं तर आपल्याला 35 ते 36 रुपये मिळतात. परंतु बायोॲसिटिक ॲसिड केल्यामुळं ते 70 ते 72 रुपये आज त्याची मार्केटमध्ये भाव आहे, कॉस्ट आहे. अर्थात त्याला लागणारं रॉ मटेरियल देखील महाग असतं. परंतु ते आपण चालू केलेलं आहे. एक लायसन्स आपलं राहिलेलं आहे. ते येत्या 10 दिवसात ते लायसन्स आल्यावर त्याची देखील विक्री आपल्या त्या प्लांट माध्यमातून लवकरच आपण चालू करत आहोत. आणि म्हणून या सगळ्या उपाययोजना आपण एकीकडं करत असताना दुसरीकडं मूळ उद्देश जो आपला आहे की शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्याच्यापासून कुठेही आपण लांब न जाता त्याच्या अनुषंगाने काय काय करता येईल. मी माझ्या त्या दिवशीच्याही भाषणात सांगितलं की आपल्याला जवळपास 950 ते 1000 शेततळे आपल्या ठिकाणी आहे. त्याच्या माध्यमातून मत्स्यपालन गावोगावी आपली टीम त्या ठिकाणी जाते आहे. परंतु तितकासा प्रतिसाद पवारसाहेब आपल्याला दिसून येत नाही. दत्तू नाना काल ब्राह्मणगावला होते, ते देखील आपण करून आपल्याला 2 पैसे कसे मिळवता येईल, जोडधंद्यातून आपल्याला उत्पन्न कसं वाढवता येईल. याच कारखाना आपण बघितला तर पूर्वी 180, 200 दिवस, 220 दिवस चाललेला आपल्याला आठवतं. परंतु हा आता इंडस्ट्री सीजनल म्हणायचो, तर ती सीजनल नसून आता फक्त 3च महिन्याची किंवा 4 महिन्याची. यावर्षी 100-125 दिवस चालतील का नाही अशी आपल्याला खात्री नाही आहे. ऊसाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे आणि मग राहिलेले 8 महिने कारखान्यांनी काय करायचं. मोठी आपल्याकडं कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी असतो. म्हणून सातत्याने आपण तो विचार करत आलेलो आहे आणि भविष्यात
सहकारी साखर कारखाने फूड प्रोसेसिंग युनिट झाल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही आणि म्हणून आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी शासनाला देखील विनंती करू इच्छितो की हा जो प्रवास आहे साखर कारखानदारी ते त्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग युनिट याच्यामध्ये अनेक खर्च किंवा अनेक उपाययोजना कारखान्यांना करावं लागणार आहे आणि त्याला कुठंतरी आर्थिक पाठबळ किंवा सबसिडीच्या रूपाने शासनाने त्या ठिकाणी द्यावं जेणेकरून ग्रामीण भागाचं अर्थकारण आपल्या या सगळ्या संस्थांवर अवलंबून असतं। कारखानदारी म्हणजे आपल्या शेतात पिकणारा प्रोडक्ट आपण घेऊन त्याला फिनिश प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करतो, ऊस घेऊन आपण थेट साखर करतो जी आपल्याला खुल्या बाजारात विक्री करता येते। अशा पद्धतीचं आपले इतरही प्रोडक्ट टोमॅटो घेऊन त्याच्यापासून काय करता येईल, सोयाबीन घेऊन त्याच्यापासून 100 उपपदार्थ आपल्याला बनवता येतात, इतरही प्रोडक्ट घेऊन आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे जास्त देता कसे येतील। तुर्तास तरी आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मक्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी RS तयार करणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपला हे 4 महिन्याचा कालावधी 4.5 महिन्याचा कसा होईल, 5 महिन्याचा कसा होईल। आपले हेच बॉयलर आज आपण जे चालू केलेले आहे सीझन संपल्यावर आपल्याला बंद करावं लागतं, पण याच बॉयलरच्या माध्यमातून इतर प्रकल्प कसे चालू ठेवता येईल। आपल्याकडं डिस्टिलरी आहे, आपण आता पेलेटचा प्लांट टाकलेला आहे ज्याच्या माध्यमातून भुशापासनं आपण ब्रिकेट्स तयार करणार आहोत जे बऱ्याच औद्योगिक वसाहतींना आपण त्या ठिकाणी देऊन त्याच्यातून अतिरिक्त उत्पन्न, अर्थात ते फार तुटपुंज आहे परंतु एक तो प्रयत्न आहे की ज्याच्यातून आपल्याला 2 पैसे संस्थेला कसे मिळवता येतील। आणि या सगळ्या गोष्टी याच्यासाठीच की आपल्या मूळ उद्देश जो आहे की शेतकऱ्याला परिसरामध्ये आपल्याला समृद्धी